अध्याय 17वा. श्री गुरवे नमः. श्री परमरहस्य ग्रंथ सुंदर. वीरशैव धर्माचे तत्व मंदिर. चतुर्दश भुवने आणि त्रिलोक परिकर. नांदती जया माझी की मूळ मातृका षोडश. पूर्ण झाल्या येथवर विशेष. अनक्षर मातृका सावकाश. निरोपू आता शिवचंद्राच्या ह्या 16 कळा. भव दुःख तप्त जीवा निवविती सकळा. ही 17वी जीवन कळा. अक्षम्य असे निश्चये येथीचे जे ज्ञान. सर्व सुखासी असे कारण. म्हणून ठेवावे चित्तपूर्ण. श्रवणा ठाई श्रवण मनन निज ध्यासे. साक्षात वस्तू भेटे विश्वासे. ना तरी व्यर्थ आयासे. का शिणवावे जीवाते. असो आता येथ विशेष विस्तार. करणे न लगे मजला फार. वीर श्रोते परमचतुर. तरी सूचनार्थी बोलिलो. पुनः प्रश्न करी जगदंबा. सच्चिद्रूप शिवसांबा. शिवसंस्कार मूळ स्तंभा. पुसेलती जन्मांत्येष्टिपर्यंत. वीरशैव संस्कार समस्त. ऐकू म्हणे विश्वस्त. गिरिजा देवी शंकरासी. मूल संस्कार षोडश. त्या माझी असती मुख्य दश. त्याही माझी बहुविशेष. शिवदीक्षा जाणावी. जगदंबा म्हणे सदाशिवा. माझी या प्रश्नाते देवाधिदेवा. अनुलक्षोण देयावा उपदेश मज. शिव म्हणे अंबे प्रती. तुझ्या प्रश्ने जडजीव उद्धरती. तेची मी तुझ प्रती सांगेन आता. गर्भाधानापासून आघवे. संस्कार 16 जाणावे. सांगेन आता त्याची नावे. त्यात मुख्य 10ची. गर्भाधान म्हणजे ओटी भरण. तो पहिला संस्कार जाण. पिंड उत्पत्तीस मूळ कारण. हेची असे पुंसवन संस्कार दुसरा. डोहाळे सीमंत म्हणती तिसरा. चौथी याचा असे उजियारा. जातकर्म म्हणून नामकरण 5वा. बहिर्निष्क्रमण 6वा. चौलकर्म म्हणती 7वा. करावा संस्कार हा. वेदारंभ 8वा संस्कार. बटुसी करणे असे अनिवार. तयावीण ज्ञानपसार. होई केवी 9वा संस्कार शिवदीक्षा. अत्यावश्यक असे वीरशैव पक्षा. त्यावीण संतोष विरूपाक्षा. न होयची सर्वथा. दीक्षा हा जाती संस्कार. वीरशैवाचा मुख्य कुलाचार. त्यावीण वर्ते जो पामर. भवी जाणावा निश्चये. शिवदीक्षेची लक्षणे कथिती श्रुती आगम पुराणे. सारांशे निरोपीन तुझ कारणे. शैलात्मजे सुंदरी. निर्मल शिवैक्य ज्ञाने कुण. ज्या संस्कारे तुटे आशा पाशबंधन. म्हणून दीक्षा म्हणती त्या लागून. दान क्षपण भावयोगे. ती दीक्षा असे त्रिविध. अंतरात्मा करावया शुद्ध. त्याची नावे द्विविध. शास्त्रांतरी पहावी. गर्भापासून 8वे वर्ष. मुख्य दीक्षा काल विशेष. मध्यम जाण वरू षोडश. तया पुढे गौणते. जन्म झाल्यापासून देहस्थ लिंगाची आठवण. तीच सुदृढ परिपूर्ण. येणे संस्कारे होय. दीक्षे लागी आचार्य आवाहन. प्रथम करावे जाण. अग्रासनी बैसवोन पूजा करावी भक्तिबळे. ते आचार्य म्हणसी कोण. तयाची सांगेन मी निजखूण. ऐक तू सावध होऊन. स्नेह भरे पार्वती. षोडशाध्यायी वर्णिले शिवगण. 770 असती नेमुन. ते शिवाचार मार्गी निपुण. रत असती एकनिष्ठे. तया सकळ गणामधी. हे 5 आचार्य जाणते सुबुद्धी. तया 5 विन दीक्षा सिद्धी. करू नये महामंत्री. तीही चालविला शिवाचार. भूमंडळी घेऊन अवतार. हेचे असती मुख्य आधार. वीरशैवा कारणे. त्याचे साक्षीत्वाचे जे कलश. तीच त्याची प्रतिमा जाणिजेस. ते आचार्यची असती हा विश्वास. धरिजे शिवगणी. चौघाचे चौकलश जाणिजे. मध्ये श्री गुरुरायाचा बोलिजे. ऐसी पंचकलश दीक्षा घेईजे. तव गुरुकर जात जाहला. जववरी पंचकलश दीक्षा नाही. तववरी भवईच बोलिजे पाही. तया शिवभक्ताचे ठाई. लेखू नये ओ सर्वथा. तयासी तीर्थप्रसाद तत्वता.
देव नयो सर्वथा आचार्य साक्षी दीक्षा नसता अनधिकारी तीर्थासी जववरी तीर्थ प्रसाद नाही तववरी शिवभक्त नो हे पाही कंठीचा लिंग तोही पाषाण जाणिजे का म्हणसी तरी ऐक तीर्थप्रसाद ते लिंगाचे जीवन सम्यक तेणे विन लिंग निर्जीव देख न मिळता तयासी कोणी म्हणती जई लिंग बांधले तैच तीर्थप्रसाद अर्पिले आता प्रतिदिनी अर्पावया काय घेतले लिंगाचे आम्ही त्यासी दृष्टांत ऐसे एक लक्ष देऊनी ऐक सम्यक मग हा निमेल कुतर्क मनाचा निश्चय जई वृक्ष उपवनी लाविले तैच तया उदक घातिले आता काय तया वृक्षाचे घेतले उदक घालावया मनी ऐसा विचार करोन वृक्षा उदक न देता जरी राहे उदासीन तरी तया वृक्षाचे जीवन केवी वाढेल अनुदिन याचा विवेक करावा तो वृक्ष कैसा फळेल कैसे अमृत फळ देईल मग कैसी सुख संपदा होईल न देता उदक वृक्षा तेवी लिंगासी तीर्थप्रसाद न देता होईल कैसा सुखानंद न फळेची शिवसुखबोध क्रिया भ्रष्ट म्हणोनी आणिक एक कवतुक गुरुलिंग जंगम तिन्ही एक तरी श्री गुरु तोची लिंग देख साक्षीत्वे झाले की तरी लिंगा जे जे सुख देईजे ते ते जे पत्र पुष्प वाहिजे ते ते गुरुसी अर्पण सहजे का अनाठाया जायुते ते गुरुसीच अर्पे जाणून मग तीर्थप्रसादी का न करावा यत्न प्रयत्ने करून जरी करी अर्पण तरी श्री गुरु संतोषे म्हणून तीर्थप्रसादी असावा नेम नित्य नूतन धरावा प्रेम परिहादी गुरु करावा हे वर्म तेथेची जाणीजे एरवी घरोघरी गुरु असती स्वार्थार्थे बोधिती शिष्याप्रती परिस्वानुभवे तद्रूप करीती त्या नाव सद्गुरु ओ देवी स्वार्थी जे का असती गुरु ते न होती भवसागर तारू बोधिती अनेक मतांतरू नानाविध हे गुरु नाना मते दाविती एक ते तीर्थाटना धाडिती एक ते पाषाण पूजविती नाना दैवते एक ते तपा धाडिती एक ते कर्मळी घालविती एक ते धूम्रपान साधविती पंचाग्नी ताप एक ते लौकिक कर्मे करविती एक ते वायुसी झुंजावे घेवविती एक ते आसनी बैसविती म्हणती की उठोची नको एक ते मौन धरविती एक ते नागवेची पळविती एक ते बळे सांडविती स्त्री बालक माता पिता एक ते अन्न त्यागविती एक ते कंदमुळे भक्षविती एक ते कपाटी बैसविती एक ते ऊर्ध्वबाहू एक ते जटा वाढविती एक ते बोडकेची ठेविती एक ते केश लुंचविती नेणती कर्म पशुसम एक ते अजपात गोवविती एक ते चक्रे भेदून जा म्हणती एक ती मिरदाविती नेत्रापुढे चळतसे एक ते नासिकी लक्ष लावविती एक नेत्र विकासोनी पहा म्हणती एक ते नेत्र झाकविती अंतरीच पहा म्हणोनी एक ते यज्ञ होम करविती स्वर्गीय अमृतपान करा म्हणती इंद्रपद आणि रंभेची दाविती लोलुपता एक ते आकाशी चालविती एक जळासनी बैसविती एक अमृतपान करविती अर्धचंद्रापै जाऊनिया एक ते लिंगदेहदा साधवी देवतांतरा ते भेटवी परी ते आगवीच गोवी दुःखदायक साधने परी एका आत्मज्ञाना वाचून ते सर्वही अकारण जव नवे एक चैतन्य घन तव सर्व साधने व्यर्थती अशी नाना साधने साधविती ते गुरु परी सद्गुरु न होती जे स्वये परब्रह्म करीती ते सद्गुरु जाणावे ऐसिया सद्गुरुसी जावे शरण दीक्षा घ्यावी सद्भाव धरून नित्य प्रसाद तीर्थ सेवन करावे क्रिया मार्गे तीर्थ ऐसा शब्द कानी पडता न पाचारिती जावे लोटांगणी किंकर वृत्तीने शरण चरणी लहान थोरा कीजे सर्वा मग स्वामीसी शरण रिगिजे तीर्थ आज्ञा घेईजे मंत्रयुक्तीने सेविजे विश्वास धरोनी ऐसा तीर्थ प्रसादी जो शिवगण स्वभावे होय तयाचे दर्शन त्याचा भवबंध होय छेदन पुण्य पावन होय तो ऐसा तो सत्य शरण केवळ शिवची आपण
तो आनंद ब्रह्मांडे व्यापून अलिप्त असे तया त्रिभुवनीचे राज्य देता थुंकोनी सांडी सर्वथा इंद्रपदासी हाणी लाथा मा राज्याची आवडी धरील काय तो समूळ क्रियेसी अकर्ता निष्काम बुद्धी निरहंता अष्टमहासिद्धी पाया लागता श्लाघ्यता नघे अमृतपान करीत असता कांजी अपेक्षा न करी सर्वथा तेवी वस्तू सुख भोगीत असता इंद्रपददायिक इच्छील काय म्हणून निराश निर्वासना निस्संग आणि निष्कामना निर्गुण अतीत त्रिगुणा शुद्ध सत्वात्मक तो निर्द्वंद्व निजानंद भेद नाही ऐक्यबोध जे जे दिसे ते ते सच्चिदानंद आन पदार्थ दिसे ना भासे तो सदाशिव सर्व पाहे परिपाहता हेतू ना राहे अनायासे होऊनी राहे सर्वज्ञ तो मी सर्वज्ञ ऐसा आठवून होय तया स्वयंप्रकाशा आठवण आठव दोहीच्या विलासा साक्षी तो जाहला साक्ष जरी म्हणावा तरी काही पदार्थ असावा मग साक्षी व्हावा पदार्थाचा जरी पदार्थची नाही मा साक्षीत्व मिरविल काही या लागी काही न हो निपाही पाहता पाहणारा तोची परब्रह्ममूर्ती शुद्ध जंगम बोलिजे तया प्रती तयाचे दर्शन मात्रे मुक्ती ओळंगती ओ देवी मुक्तिदास्य करती हे नवल काय तो कृपादृष्टीने जरी पाहे तरी आपुले देत आहे स्वस्वरूप जे तो सद्भावाचा भोगता सद्भावे शरण जाता जन्मजन्मांतरीची व्यथा सकळ हरी तू असे ते कृपेचे सागर त्याची कृपा आम्हा निरंतर ओळंगो त्याचे चरण सादर स्वहिता लागी स्वहित जरी म्हणसी कोण तरी तयाचे निशिवपण मज शिव म्हणावया कारण त्याची या संयोगे ऐसे जे ते महामंत पूजितसे मी निभ्रांत ते मज लागी दैवत मी भक्त तयाचा विचारता मी तोची जाण बाहेरी वेशाचे पालटन ज्ञानिये जाणती खुण भेदाते सांडोनिया शिव म्हणे गिरिजेसी तू माझे स्वरूप अससी शरीर भावे भेदासी रूप जाहले ओ देवी एकची बहुरूपिया आपण बहुरूपे आला घेऊन परी तो बहुरूपियाची आन नाही दुसरा तैसाची मी आपण अनंत रूपे नटलो जाण परिरूपा रूपा साक्षी होन निरळाच असे की निराळा परी मी जाण तू असे आपण जाणपणा लागून जाणता तो मी ऐसा जो मी मज लागी भेटी घेणे आहे निजांगी तरी या ग्रंथा लागी विसंबू नये ऐसे पार्वतीने ऐकोनी वचन तद्रूप झाली आनंद घन मनी तन्मय होऊन तटस्थ ठेली जगदंबा मग उमा येऊनी देहावरी उठोनी साष्टांग नमस्कार करी म्हणे मज भेटविले त्रिपुरारी स्वामीनाथा करुणादिधे महापुरी वाहता जाता अवचित कृपाळू काढी दाता तैसे तुम्ही स्वामी समर्था तारियले माते चरणा लागे वेळोवेळा धन्य धन्य स्वामी जाश्वनीळा आवघे निरोपिले प्रांजळा माझे आवडी सारिके हा परमरहस्य ग्रंथ जे पाहती ते शिवरूप स्वये होती ब्रह्मस्वरूप स्वये पार्वती निश्चये जाण जे शिवाचे शिवभक्त सदा आचारी दीक्षावंत जे जाहले गुरुकर जात तीही हा ग्रंथ परिसावा भविसी श्रवण न करवावा हा शिवाचारी शिवभक्ती ऐकावा एकोनी जीवी धरावा तैसाची करावा आचारू हा ग्रंथ होता श्रवण इंद्रिये होती प्रवीण मार्ग कळती आचरण आचरावया आता असो कथन फार परमरहस्य ग्रंथ विस्तार पार्वती प्रति ईश्वर वारंवार सांगतसे त्याचे सार या ग्रंथाचे ठाई वर्णिले असे 17 अध्यायी अज्ञजना आचाराविषयी आरसा जाण पहावया हा ग्रंथ तरी ईश्वर मुखीचा ईश्वर तोची नागेश साचा भिन्न भेद म्हणता वाचा दुखंड होय तोची तो अवतरोन नागेश नामाभिधान मिरवे ओ एवढियाने म्हणून भेद जाहला काही जैसे सुवर्ण सोने पण क्षणभर मिळविले गेटाभिधाने तरी वाळीजे काय सोने नोहे म्हणून या
या लागी शिव तोची नागेश्वरू, तोची बसवराज श्री गुरु, मानूर पटासिंहासनाधिकारू, असे जयासे त्याची या कृपे करून, परमरहस्याची टीका विस्तारून, करविते झाहले आपण श्री बसवराज स्वामी, मन्मथ शिवलिंग म्हणे मज वदविले स्वामीने, पावा वाजविता तया ते ऐकून, वाजविता तो निराळा, सूत्रधारी याचे बाहुले, ते चाले नाचे हाले, सूत्रधारी खेळे ज्या ज्या कळे, ते ते कळे खेळ तुसे, म्हणून सूत्रधारी गुरुगोसावी, टीका करविली बहुली करवी, तेथे मजमीपणाची पदवी, नुरेची सर्वता, या लागी ग्रंथ करता श्री गुरुनाथ, तोची वदला ग्रंथार्थ, शिवगणी परिसावा प्रित्यर्थ, म्हणे मन्मथ कर जोडोनी, हा असे प्रसादी ग्रंथ जाण, याचे करी जो नित्य पारायण, तयाची भवव्याधी चुके मरण, अमर होय सत्यपय, ज्याचा लिंगी नाही विश्वास, जे अन्य धर्माचे बनले दास, त्याचा स्पर्श न करावा ग्रंथास, अधर्मी जाण म्हणोनी, जे विश्वासे भावे वाचिती, ते संसार सुख भोगोनी अंती, पावती सायुज्य मुक्ती, धन्य नरतेची पै, जे दुर्जन निंदक खळ, तया नावडे ग्रंथ रसाळ, रंभा फळ त्यागुनी अर्की फळ, आवडी जाणवेची तसे, की दुग्ध सांडोनिया जाण, प्राशी मद्याते जाऊन, की दुर्दैवी नेत्र बांधून, द्रव्य घटा ओलांडी, विश्वासे जे श्रवण करती, तयाच्या सर्व व्याधी नासती, पठन करिता धनाढ्य होती, कीर्ती वाढे अपार, पुत्र इच्छा धरोनी मनी, तत्पर होती पारायणी, तयाचा वंश विस्तार सुलक्षणी, होय जाण शिवकृपे, हा परमरहस्य ग्रंथ परिकर, वीरशैव धर्माचे बीजांकुर, भावे करिता रक्षण साचार, रक्षी शंकर तया ते, श्रोत्रे शिवगण समस्त, तया विनवी किंकर मन्मथ, ग्रंथ समाप्तीस आज्ञा देत घेत, चित्ती सद्गद होनिया, कपिलाधारे पुण्यधाम, तेथेची झालो मी पूर्ण काम, टीका केली सुगम परम रहस्याची, शके 1522, विक्रम नाम संवत्सरास, वद्य त्रयोदशी माघमास, ग्रंथ पूर्ण झालासे, इति श्री परमरस सारामृत, शिवगौरी संवादी वर्तत, त्याची टीका करोनी प्राकृत, कृतकृत्य मन्मथ, इति श्री परमरहस्ये हरगौरी संवादे, सर्व आचार विधी निरूपणम नाम, सप्तदशमोध्याय, गूढ हा श्लोक 6, ओव्या 116.